नमस्कार. मितालीज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण डब्याची भाजी या सिरीज मधली 7वी भाजी बघूया. आज मटकी आणि बीन्स अशी मिक्स भाजी करायची आहे. या एकाच भाजीत आपल्याला विटॅमिन्स आणि प्रोटीन्स मिळतात. या भाजीलाही वाटण घाटण असं काही करावं लागत नाही, अगदी झटपट तयार होते. चला बघूया. भाजीसाठी पाव किलो बीन्स घेतलेले आहेत. याला काही ठिकाणी घेवडाही म्हणतात. बीन्स स्वच्छ धुवून घ्यायचे. ही मटकी 1 वाटी घेतली आहे. मटकी घरीच भिजवून मोड आणलेले आहेत. याचं वजनी प्रमाण 70 ग्रॅम आहे. मी तुमच्या माहितीसाठी वजनी प्रमाण सांगितलंय, पण मटकी मोजून घ्यायला पाहिजे असं काही नाही. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. बीन्स पाण्यात टाकून असे स्वच्छ धुवून घ्यायचे. दोन्ही बाजूचे देठ काढून घ्यायचे आणि हे बारीक चिरून घ्यायचे. हे बघा, बीन्स असे बारीक चिरून घेतलेले आहेत. कढईत 2 टेबलस्पून तेल गरम झाल्यानंतर मोहरी पाव चमचा, हिंग पाव चमचा, हळद पाव चमचा आणि बीन्स हे व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर मटकी. हे चॅनल तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा. या भाजीत मी कांदा घालत नाही, पण तुम्हाला हवा असेल तर यामध्ये कांदाही घालू शकता. ही भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो. सकाळच्या गडबडीत तुम्ही ही छोट्या कुकरमध्येही करू शकता, म्हणजे पटकन होईल. आता याला एक छानशी वाफ येऊ द्यायची. आता बाकीचं साहित्य: 1 चमचा तिखट, 1.5 चमचा गोडा मसाला. गोडा मसाला वापरत नसाल तर तुम्ही रोजच्या भाज्यांना जो मसाला वापरता तो वापरू शकता, किंवा कांदा लसूण मसाला. आणि मसाला नसेल तेव्हा धने जिरे पावडरही वापरू शकता, ती पण छान लागते. साधारण 2 वाट्या पाणी. दोन चमचे गूळ. या भाजीत मी गूळ वापरते. तुम्हाला आवडत नसेल तर गूळ नाही घातला तरी चालेल. भाजी शिजल्यानंतर यात मीठ घालायचं. भाजी शिजण्याच्या आधीच मीठ घातलं तर त्यातली जीवनसत्व कमी होतात. दुधी, दोडका या भाज्या पटकन शिजतात, त्यामुळे ह्या भाज्या करताना 1 वाफ आली की मीठ घातलं तरी चालतं. झाकण ठेवून एक 10-15 मिनिटं भाजी शिजू द्यायची. भाजी शिजलेली आहे. आता यात मीठ घालायचं. यात तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता. परत एक 2 मिनिटं वाफ येऊ द्यायची. भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करूया. पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.